नमस्कार. आता ऐकूया कथा बालपणीचा काळ सुखाचा. लेखन आणि सादरकर्त्या सौ अंजली प्रमोद कुलकर्णी. माझं बालपण म्हणजे माझा अगदी वीक पॉइंट. त्यावेळच्या गमतीशीर आठवणी निघाल्या की मी स्वतःला पार विसरूनच जाते. माझ्या लहानपणी आजच्यासारखे घाम फोडणारे वस्तूंचे भाव नव्हते. त्यावेळी खऱ्या अर्थानं सस्ताईकी कमाल होती. त्यामुळे मनात येईल तेव्हा वेगवेगळ्या हॉटेलात नेऊन पालक आम्हाला अगदी मनसोक्त खायला घालायचे. माझ्या भक्कम तब्येतदार अशा देहयष्टीचा पायाभरणी समारंभ असा तेव्हापासूनच साजरा होत होता. लहानपणी बरं का, मला दुधावरच्या साईचं अनिवार्य आकर्षण होतं. ती दाट साय मला खूप आवडायची. साय सटात विरजण्याऐवजी ती पोटातच विरजायला हवी असं तेव्हा माझं प्रांजळ मत होतं. माझ्या आईचा मात्र या गोष्टीला सतत विरोधच होता. त्यामुळेच साईच्या प्रेमापोटी अत्यंत नाईलाजानं काही वेळा मला डल्ला मारावा लागायचा. साय साखर एकत्र कालवून मी ती गुबू गुबू खायला सुरुवात करणार. इतक्यात जर मला कोणाची हाक ऐकू आली तर मी त्या मोहावर विजय मिळवून खेळायला पळायची. जाण्यापूर्वी त्या वाटेची विल्हेवाट लावायला मात्र मी विसरायची नाही. माझ्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर आणि सुरक्षित जागा म्हणजे आडोशाला असलेलं देवघर. एकदा पूजा उरकल्यावर दुसऱ्या दिवसांपर्यंत निश्चिंती. त्या मूक देवांच्या साक्षीनं मी ती वाटी लपून खेळायला पसार व्हायची. पण एका चोराच्या गुप्त वाटा दुसरा चोर चांगला जाणून असतो हे ध्यानात ठेवून धाकटा भाऊ हा चोरावर मोर बनायचा. माझ्या गैरहजेरीत तो खुशाल देवासमोर बसून ती चविष्ट साय साखर हडप करायचा. शिंक्याचं तुटलं बोक्याचं फावलं ते हे असं. शिवाय डल्ला मारूनही तो पुन्हा नामानिराळाच. त्यातनं हा चोरीचा मामला. कोण कोणाला बोलणार? पाहिला तर चोर, नाहीतर राजाहून थोर. त्यामुळे बोलायची सोयही नाही आणि सायही नाही. लहानपणी मी खरंच फार खादाड असावी बरं का, कारण मला आठवत आहेत त्या सगळ्या अशा खायच्याच गमती. बालवाडीत प्रवेश घेतला तेव्हाची धमाल तर मी कधीच विसरणार नाही. शाळेत पहिल्या दिवशी जेव्हा मला घरच्यांनी नेऊन डांबलं तेव्हा म्हणे मी फारच थैमान घातलं होतं. माझं ते तांडव नृत्य बघून बाकीची मुलंही भेदरून आणखी चढायला लागली. त्यावेळी माझ्या आईला वाटलं असेल की नाही झालं हिचं शिक्षण तरी चालेल, पण हिचं हे भयान रडणं नको. आई अशी आगतिक झालेली असतानाच आमच्या बाईंनी तिला घरी जायला सांगून वर्गाचं दार खाडकन बंदच करून घेतलं ना. नंतरचा धुमाकूळ हलकल्लोळ काही विचारायलाच नको. हा वर्ग आहे की कोंडवाडा असं वर्गाला भीषण रूप प्राप्त झालेलं असतानाच आणखी एक अतिकर्तव्यदक्ष पालक आपल्या रडक्या मुलाला बाईंच्या रितसर हवाली करायला आत आले. बाई त्या मुलाचा ताबा घेऊन त्याची समजूत काढत असल्याची सुवर्ण संधी हेरून अक्षरशः मुसंडी मारूनच मी वर्गाबाहेर धूम ठोकली. अनवधानानं मला पकडायला बाई बाहेर धावल्या. त्यांच्या मागे आमच्या वर्गातली समस्त फय्यर पळा पळा कोण पुढे पळेच्या थाटात अगदी सैरा वैरा चारी दिशांना धूम पळतच सुटली. नेमके समोर मुख्याध्यापक कर्दन काळाच्या रूपात समोर दत्त म्हणून हजर. आता पुढचा प्रकार सांगू का? नको, जाऊ द्या. तशी मी त्याही वेळी निरुपद्रवीच होते बरं का, पण मी फार बडबडी आणि गोंधळेकर होते. नुसता आरडाओरडा माझ्यावर ओरडून ओरडून बाईंचाच जीव कोरडा. शेवटी कंटाळून शिक्षा म्हणून त्यांनी माझी नियुक्ती वर्गातल्या एका भक्कम उंच अशा फळीवर केली. अकस्मात मला एक शोध लागून मी मनोमन खुश झाले, कारण वर्गातल्या सगळ्या मुलांचे खायचे डबे त्याच फळीवर ओळीनं ठेवलेले असायचे. मग काय, फळीवरचा मुक्काम मला फारच मानवायला लागल्यामुळे मी आणखीच बाळसेदार बनले. घरी जर कोणी कधी हवेसे असलेले पाहुणे आले की माझी कळी फार खोडायची. पण आल्या आल्या त्यांनी जर काय कोणता नंबर आला परीक्षेत असलं विचारून बेसावत असताना जर पाढे म्हणायला लावून माझी विकेट घेतली तर मात्र मी तातडीनं त्यांची गणना माझ्या ब्लॅकलिस्टमध्ये करायची.
असले बोर पाहुणे ना मला कधीच आवडायचे नाहीत. उदार अंतःकरणाने बाहेर नेऊन मला खाऊ पिऊ घालणारे पाहुणे क्वचित कधी आलेच तर मात्र मी त्यांना स्वखुशीनं नाशिक दर्शन घडवून आणायचे. पण त्यांना जर दांडी यात्रा प्रिय असली तर मात्र त्यांच्याबरोबर लंगडत जाण्यापेक्षा मी वाड्यातच लंगडी खेळायची किंवा सरळ स्वतःचं नाक टोचून घेण्यासाठी सोनाराकडे जायची. मराठी चित्रपटातल्या नायिकेसारखं आपलंही नाक नथीमुळे आणि लखलखत्या चमकीमुळे शोभिवंत दिसावं अशी माझी त्यावेळी फार इच्छा होती. पण त्यासाठी नाक टोचणं अत्यावश्यक होतं ना. मला तर तो आता एक चाळाच लागला होता. माझ्या नाक टोचणीचा कार्यक्रमही मोठा झकास असायचा बरं का. आई वडील ऑफिसला गेले रे गेले की मी स्वतःचं नाक टोचून घेण्यासाठी आमच्या फॅमिली सोनाराकडे वेगानं धाव घ्यायची. स्वतःचं नाक टोचून घेताना धीर द्यायला, त्यांना घट्ट धरून ठेवायला, त्यांचं सांत्वन करायला अशा 2-3 दणकट आयाबायांची इतर मुलींना आवश्यकता भासायची. मात्र माझ्या बाबतीत हा प्रश्न मी कधी उद्भवूच दिला नाही. धाडसी स्वयंसिद्धा बनून धीटपणे मीच सोनाराला धीर देऊन स्वतःचं नाक टोचून आनंदानं घरी यायची. नाकात पक्की वेसण असली की माझी स्वारी अगदी खुश. त्या दुखऱ्या नाकाचे चोचले पुरवता पुरवता माझा वेळ मजेत निघून जायचा. ते सुंकलं फिरवणं, नाकावर जाता येता तेलाचा अभिषेक करणं, निरंजन पेटवून दिवसातनं 4-5 वेळा त्या आरशात बघून नाक फुलवातीनं चांगलं सागर संगीत शेकणं असा माझा फावल्या वेळातला भरगच्च कार्यक्रम असायचा. पण ते नाक सुद्धा माझ्यासारखंच इतकं नखरे करून सुद्धा ते मध्येच केव्हा तरी एखाद्या सरकत्या गुहेसारखं दोन्हीकडून बंद होऊन चक्क बुजूनच जायचं ना. पुन्हा मग माझा दौरा नव्या उत्साहानं सोनाराकडे निघायचा. एकदा चक्क माझं नाक बंद झालं. ते बुजायच्या आत तातडीनं मी लाल सुटूक कड्याची चमकी आणून नाकात उत्साहानं घातली सुद्धा. याचसाठी केला होता ना अट्टहास. त्यामुळे कसं अगदी धन्य धन्य वाटलं मला. वेगवेगळ्या अँगलनं आरशात बघून आनंदित मुद्रेनं मी खेळायला बाहेर पळाले. पण माझ्या एका खट्याळ बालमित्रानं मला हटकलंच आणि चिडवण्याच्या थाटात सांगितलं, आधी तुझ्या नाकावरचा तो ढेकून मार ना. झालं. असा संताप आला मला. आधीच काळी असलेली मी रागानं लाल होऊन आता चक्क जांभळी दिसायला लागले. रागाच्या भरात खचकन ती लाल चमकी मी उपटूनच काढली. परिणामी थोड्याच वेळानं गुहेच्या दाराप्रमाणे ते नाक पुनश्च एकदा बंदिस्त झालं. त्या त्रासदायक नाकाच्या अनंत प्रकारांनी माझी आई भडकायचीच. तिच्या मते माझ्या या एका नाकपुडीनं किमान अर्धा लिटर तेल प्यायलं, 100च्या वर फुलवातींचा नाश झाला आणि 4-5 हिंगडब्या सुद्धा संपल्या. कारण नाकाला हिंगुरडं झालं ना की त्या जखमेवर हळद हिंग पेरावा लागायचा. त्यामुळे म्हणे ठसठस कमी व्हायची. अशी त्या नाकाची चैन कम मिजास. प्रत्येक वेळी इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यानं मला 7 वेळा नाक टोचावं लागलं. अहो खरंच गंमत नाही ही. लखलखत्या चमकीच्या आणि भारदस्त नथीच्या हव्यासापोटी मी नाकाचे सगळे अत्याचार सहन करूनही नाकानं माझं नाक चेचलं ते चेचलंच. अजून काही त्या नथीचा योग जुळून न आल्यानं मी मनोमन नाराजच आहे. आमच्या लहानपणी आम्हाला त्यावेळी कोणालाच कसलाच विधिनिषेध नसायचा. यथेच्छ खायचं आणि वाढत्या मापाचे गबाळे कपडे घालून वाडाभर उंडारायचं हाच आमचा त्यावेळचा दैनिक कार्यक्रम असायचा. पण एकदा मात्र त्यामुळे मी भलतीच गोत्यात आले होते ना. आमच्या वाड्यात एक बाई वारल्या होत्या. बालसुलभ अनिवार्य उत्सुकतेपोटी त्यांच्या अंत्यसंस्काराची सगळी तयारी अगदी अथपासून इथपर्यंत घरच्यांना न जुमानता मी गॅलरीत उभी राहून पाहिली होती. त्या वारलेल्या बाई सौभाग्यवती असल्यानं हिरवा चुडा, तोंडात विडा, हिरवी साडी जोडवी घालून घट्ट करकचून बांधलेले पाय, हे सगळं बघितलेलं दृश्य आठवतच झोपेची मी तयारी केली. नेमकी दुसऱ्या दिवशी परीक्षा होती. नेहमीप्रमाणेच झालेल्या अभ्यासापेक्षा न झालेल्या अभ्यासाचीच यादी वाढल्यामुळे पहाटे उठणं अपरिहार्य होतं. तू जर उठवलं नाहीस ना तर मी नापास होईन असा आजीला रीतसर धाक घालून मी झोपले. मला उठवण्यासाठी ती बिचारी रात्रभर जागी, मी मात्र ढाराडूरन पंढरपूर. पहाटे चहा करून आजीने मला उठवलं. वाड्यात राहत असल्यामुळे दैनंदिन विधीसाठी खाली जावं लागायचं.
निम्मा जिना मी उतरले. अभावितपणे समोर लक्ष गेलं आणि आणि अहो अक्षरशः मला ब्रह्मांडच आठवलं ना. आदल्याच दिवशी जिथे त्या बाईंची शेवटची तयारी केली होती त्याच जागेवर तिथलं गवत बाजूला करून कांबळं पांघरून कोणीतरी तिथे निवांत झोपलेलं मला दिसलं. भूत समजून मी जोरात किंचाळून वाडाच काय पण सगळी गल्ली जागी केली. जिन्याच्या पायऱ्यांचा क्रम चुकला आणि वाढत्या मापाच्या परकरात पाय अडकून टमरेल आणि विझलेल्या मेणबत्ती सकट मी धाड 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 गडगडत नेमकी त्या व्यक्तीजवळच जाऊन कोसळले. तोंडानं किंकाळ्या चालूच ना. त्यामुळे तिथे झोपलेले ते काकाही मलाच भूत समजून त्यांच्या भाषेत जोरजोरात कडकडाट कम थैथयाट करतच उठले. आधी ते काळे ढुस्स, त्यातून सगळीकडे अंधार. मला तर त्यांच्या दातांखेरीज काहीच दिसेना. आमच्या अभूतपूर्व ओरड्याच्या जुगलबंदीनं सगळा वाडा क्षणार्धात जागा झाला. प्रभात समयी सगळ्यांचीच अशी झकास करमणूक केल्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. नडगीलाच मुकामार लागून मी जखमी झाले. अहो मुका कसला चांगला बोलका मार होता होतो. काही का असेना, पण त्यामुळे परीक्षा आणायचे टळली म्हणून मी अंतर्यामी खुश झाले. पण खरं दुःख वेगळंच निघालं ना. माझ्या गायावयांना अजिबात भीक न घालता आईनं टांगा करून तशा त्या तैमुरलंगावस्थेत शाळेत पोहोचवून परीक्षा द्यायला लावली. अगदी माझा अभ्यास झालेला नसताना सुद्धा. माझं बालपण बिघडवणारे असे मनस्तापजनक काही दिवस आठवले की खरंच वाईट वाटतो. हल्ली सगळीकडे फारच बोकाळलेला बालमन हा शब्द त्यावेळी फारसा प्रचलित झालेला नसावा, किंवा ती क्रांतिकारी चळवळ आमच्या घरापर्यंत पोचलेली नसावी. अन्यथा माझ्या हळव्या संवेदनाक्षम हळुवार अशा बालमनाला पालकांनी असं दुखावलं नसतं हे निश्चित. आमची ताई आजी आली की आम्हा सगळ्यांनाच सुधरवण्याचा वार्षिक विडा घेऊन उत्साहाने घरी यायची. ती आली की असेच बिकट प्रसंग वारंवार उद्भवून आमच्या स्वातंत्र्यावर तेव्हा गदा यायची. त्यावेळी रेडिओवर सगळी गाणी ऐकायला मला फार आवडायचं. कानात प्राण आणून मी काही कार्यक्रम ऐकायला बसले. गाण्यापेक्षा त्याची बडबडच फार ग, बंद कर बघू ते डबडं, असं म्हणून आजी त्या रेडिओलाही पार मोडीतच काढून टाकायची ना. रेडिओसारखंच मला सिनेमाचंही अतोनात वेड होतं बरं का. तोंडाचं बॉनेट उघडं ठेवून सिनेमा बघण्यातला मला ब्रह्मानंद लाभायचा. त्यातली काही गाणी म्हणजे तर मला अगदी जीव की प्राण. पण आमच्या आजीचा नेमका याच गोष्टीवर प्रमुख आक्षेप असायचा. तिचं म्हणणं असं, काय हे हल्लीचे पाचकळ सिनेमे, शी, आमच्या वेळचे सिनेमे किती छान होते. हल्ली हे हिरो हिरोईन नुसतंच तेरा मेरा मेरा तेरा म्हणत मिठ्या मारत अगदी स्पर्धा लावल्यासारखे एकमेकांच्या मागे जीव घेऊन धावतात. त्यांना काय ते मेलं पाहायचं. मला असं ठणकावून सांगणारी आजी थोड्या वेळानंच वाड्यातल्या इतर बायकांबरोबर पूर्वीच्या आणि आजच्या सिनेमातला फरक पाहायला खुशाल निघून जायची हो. तिच्या जाण्यानं मला यातना व्हायच्या. पण माझ्या जखमेवर केव्हा मीठ चोळलं जायचं, तर सिनेमाला जाताना ती मला सूचना करून जायची, आम्ही येईपर्यंत 21 ते 30 पर्यंत सगळे पाढे नीट पाठ करून ठेव, मी घरी आल्यावर विचारेन बरं का तुला, बघ मग. अशी ही आजी घरी आली की माझे वडील मात्र खुश असायचे. तिच्या अपरोक्ष तिला ते गमतीनं प-पु-सा म्हणायचे. पपुसा म्हणजे परमपूज्य सासूबाई. त्यांच्या दृष्टीनं ताई आजी म्हणजे आम्हाला सुधरवण्यासाठी ताज्या दमाची कुमक आली असं ते मानायचे. मग आम्हा तिघा भावंडांना ते हिरिरीनी आलटून पालटून अभ्यासाला बसवायचे. गणिताशी कधीच सख्य जुळत नसल्यामुळे त्या विषयाशी कायमच 36चा आकडा. मी सोडवलेल्या गणितांची उत्तरं पुस्तकाच्या शेवटी असलेल्या उत्तरांशी अहो कधीच जुळायची नाही. मला वाटायचं बहुतेक त्या प्रिंटिंग मिस्टेक्स असाव्यात. माझं बरोबर आहे. चुकलेली गणितं बघून आमचे दादा आम्हा भावंडांचा पार उद्धार करायचे. अरे बाबांनो, चांगला अभ्यास करा, नाहीतर हॉटेलात सुद्धा तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत. कारण तिथे सुद्धा वेटरला तोंडी हिशोब यावा लागतो. त्यांची ही भयप्रद शापवाणी ऐकल्यावर आमच्या भीषण भविष्याच्या चिंतेनं आम्ही व्याकुळ व्हायचो. पण आमच्या त्या दुःखाचा काहीही परिणाम न होऊन ते कधीच उशाप देण्याच्या फंदात पडले नाहीत. आम्हाला फक्त परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यासाला बसून आमच्या मथ्थट डोक्यात जीवघेणी गणित कोंबण्याचा ते निष्फळ प्रयत्न करायचे.
शिकवताना तर ती इतका भीषण आरडाओरडा करायचे की त्यामुळे बरोबर उत्तरं येत असून सुद्धा आम्ही धडाधड चुकीची उत्तरं देऊन त्यांचं बीपी वाढवत असू. शेवटी आईच्या मध्यस्थीमुळे आमची सुटका व्हायची. आग्र्याहून सुटका झालेल्या शिवाजीला सुद्धा झाला नसेल इतका विलक्षण आनंद मला त्यावेळी व्हायचा. वडील मात्र तुम्ही तुमचं नशीब घाला काय तो गोंधळ असं त्राग्याने म्हणून आपल्या शिरावरची जबाबदारी झटकून ते मोकळे व्हायचे. आज ते हयात नाहीत, पण वेटर न होता मी प्रोफेसर, लेखिका आणि रेडिओवरची अनाउन्सर झाल्याचं बघून त्यांना निश्चित आनंद झाला असता. पण तरीही आपला आनंद न दर्शवता ते म्हणाले असते, बरोबर आहे, तुम्हाला असल्याच फतुरड्या नोकऱ्या मिळणार, मराठीची प्रोफेसर आणि रेडिओवरची अनाउन्सर. गणिताशी तिथे काही संबंध नाही ना, म्हणून चिकटलात तिथे, नाहीतर याहून आणखी चांगली नोकरी नसती का बरं मिळाली. आहे ना मजा. अशा नानाविध गमतींनी निखळ आनंद देणारं मनोहारी बालपण हरपल्याबद्दल मला आता खरंच खूप खूप वाईट वाटतंय. पाऱ्याप्रमाणे हे सुखद क्षण हातातनं केव्हाच निसटलेत. आता तेही नो दिवसागता म्हणत चडपडत आल्या दिवसाला सामोरं जाण्याखेरीज हातात काहीच शिल्लक नाही हो. मुंगी साखरेचा रवा मिळवता मिळवता सध्या डोक्यालाच मुंग्या येत आहेत. पण आजच्या सुखी जीवनाचा भक्कम पायाच बालपणानं घातलाय, त्यामुळे या आनंददायी अवस्थेला मी कधीच विसरणं शक्य नाही. मंडळी, आत्ता आपण एक छानसा अनुभव ऐकलात ना, मजेशीर बालपणीचा काळ सुखाचा. आवडलं ना? याचं लेखन आणि निवेदन केलं होतं सौ अंजली प्रमोद कुलकर्णी यांनी. ऑडिओ आवडलाय ना? मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करा बघू. भराभर इतरांना पण हा आनंद वाटा. ओके, बाय, धन्यवाद.